नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत. दहेगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जीवन जानकर यांच्या पत्नी स्नेहल जानकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संस्कृती सातपुते यांना बाळावरून टार्गेट केले. त्या म्हणतात की माझंही 1 वर्षाचं बाळ आहे, पण मी कधी त्या बाळाचं भांडवल केलं नाही. मात्र संस्कृती सातपुते या स्वतःच्या बाळाला घेऊन सहानुभूतीसाठी आपल्या मतदारसंघात हिंडतात. मात्र स्नेहल जानकर यांना मातृत्वाचे काय नियम असतात हे माहीत नाहीत का? 6 महिन्यापर्यंत बाळाला आईचं दूध लागतं. संस्कृती सातपुते या सकाळी सकाळी आपलं घर सोडतात, त्या संध्याकाळीच घरी जातात. प्रचारादरम्यान त्यांना खूप वाड्या वस्त्यावर हिंडावं लागतं. तेव्हा त्यांना त्या बाळाला आईच्या दुधाची गरज असते, म्हणून त्या बाळाला घेऊन हिंडत असतात. ते भांडवल करण्यासाठी हिंडत नाहीत. आणि तुमचं बाळ हे 1 वर्षाचं आहे. तुमच्याकडे पै पाहुणे, चुलते, सासरे, सासू, गोतावळा खूप आहे. संस्कृती सातपुतेच कोण आहे सांगा? दोघे नवरा बायको. सासू वारलेले आहेत, वडील गावी असतात. मग बाळाला ह्याने ठेवायचं कुठं? आयाकडे ठेवावं तर दूध कुठलं पाजणार? कारण 4 महिन्याच्या बाळाला आईच्या दुधाची गरज असते. तुम्ही राजकारणासाठी उचललेली जीभ लावली टाळ्याला असं म्हणून कसंही टार्गेट करून उपयोग नाही. तुम्ही मुद्द्यानं टार्गेट करा, कामावरून टार्गेट करा. स्नेहलताई, तुमचे सासरे आमदार होऊन 1.5 वर्ष झाले. तुमच्या आमदारांनी सासऱ्याने काय दिवं लावलं बोला ना. माळशिरस पश्चिम भागात काय कामं केली? पूर्व भागात काय कामं केली? तुमच्या सासऱ्याला पश्चिम भागातील लोकांना भरभरून मतदान केलं आणि पश्चिम भागातील लोकांना मोठमोठी आमिष दाखवून, स्वप्न दाखवून तुमच्या सासऱ्यांनी त्यांच्याकडून कारखान्यासाठी शेअर्स गोळा केले. चांदापूर येथे शेतकरी कारखाना सुरू केला, पण त्याचं काय घडलं ते सगळ्या तालुक्याला माहित आहे. तो कारखाना त्यांना चालवता आला नाही. एक समाजाचा माणूस हा शेतकरी कारखाना चालवतोय असे वाटल्यामुळे सावकार वाघमोडे त्या कारखान्यात मदतीला त्यांच्यासाठी धावून आले. पण तुमच्या सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून ते देवाघरी गेले. राम सातपुते हे लोकांसाठी काम करतात. तुम्ही राम सातपुते यांना कधीही फोन लावा. ते विरोधक म्हणत नाहीत, आपला परका म्हणत नाहीत. समोरच्या पार्टीनं आपल्याला मतदान जरी केलेलं नसलं तरी राम सातपुते यांनी कामं केलेली आहेत. कारण ते जनतेसाठी नेहमी अवेलेबल असतात. राम सातपुते यांनी दहेगाव गटात आपल्या पत्नीला जनतेच्या मागणीमुळे उभं केलेलं आहे. त्यांनी स्वतःहून तिथं उमेदवारी दिलेली नाही. संस्कृती सातपुते या 4 महिन्याच्या बाळाला घेऊन फिरतात, कारण त्यांना दहेगाव जिल्हा परिषद गट बदलायचा आहे. या भागातील बरेच लोक बारामतीला कामाला गेलेले आहेत. रस्त्याची वाट लागलेली आहे, लाईट नाही, पाण्याची सोय नाही. आणि तुम्ही म्हणाल की 5 वर्षात राम सातपुते यांना पश्चिम भागातील राहिलेली प्रश्न दिसली नाहीत का? अरे 5 वर्षात राम सातपुते यांनी काय काय करायचं? 70 वर्षात मोहिते पाटलांनी तालुक्याचा किती विकास केला? त्यांच्या तुलनेत राम सातपुते यांची लेवल बघितली तर वरचीच म्हणावी लागेल. त्यांच्या हातात फक्त 5 वर्ष होती. किती विकास करायचा, किती निधी खेचून आणायचा. तरीही राम सातपुते यांना काही ना काही कारणाने टार्गेट करतात. त्यांना टार्गेट करतात ते करतात. परंतु आता संस्कृती सातपुते यांना टार्गेट करण्यासाठी जाणकारांनी आपल्या सुनेला बाहेर काढले. पण त्या टार्गेट करत असताना त्यांच्या टीकेत नैतिकता दिसून येत नाही. कारण त्यांना बाळावरून टार्गेट केलं जाते. ज्या पद्धतीने इंग्रजांच्या विरुद्ध झाशीच्या राणी आपल्या पाठीवर बाळाला बांधून इंग्रजांविरुद्ध लढल्या, त्याच पद्धतीने आज संस्कृती सातपुते 4 महिन्याच्या बाळाला आपल्या कडेवर घेऊन प्रस्थापित शक्तीविरोधात लढत आहेत. तुम्ही म्हणत असाल की तुम्ही कुणाशी तुलना कुणाशी करताय? कारण मला तर तेच वाटते की राम सातपुते यांच्याच पद्धतीने संस्कृती सातपुते या प्रस्थापितांच्या विरोधात खंबीरपणे संघर्ष करीत आहेत. तुम्ही त्यांच्या पायात कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्या पश्चिम भाग पिंजून काढून, दहेगाव गट अक्षरशः पिंजून काढून रस्त्याची रखडलेली कामे, लाईटीची कामे, हे पाण्याची योजना
या योजना राबवण्याबरोबरच ह्या भागाचा कायापालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. आणि हे काम फक्त राम सातपुते हेच करू शकतात. त्यामुळे तिथल्या लोकांनी संस्कृती सातपुते यांना उमेदवारी दिलेली आहे. घोडा आणि मैदान लांब नाही, प्रचार तर आता संपलेलाच आहे. आता दिसून येईलच. पण टीका करताना नैतिकता असावी. उचललेली जीभ लावली टाळ्याला, या पद्धतीने टीका करू नये. तुर्तास इतकंच. यापुढेही आम्ही चांगल्या पद्धतीने समाचार घेऊ. इथेच थांबूया. बंडखोर न्यूज.